नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या श्रद्धा साळुंखे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज माझ्याकडे नवरीचा बस्ता आला होता शिवायला. आज बघू शकता तुम्ही लग्नाचे इतके ब्लाऊज आलेले आहे. 1 तारखेचं लग्न आहे, कोणाचं 26 तारीख आहे, कोणाची 23 तारीख आहे असं. तर हे जे काही नवरीचे मी ब्लाऊज पीस जे आहे साड्यांमधले कट केलेले आहे, हे 6 ब्लाऊज 6 साड्या आणि 6 परकर आहे, जेणेकरून टिप वगैरे करायचे, टिपा वगैरे मारायचे, ब्लाऊज स्टिच करायचे डिझायनर. हा नवरीचा बस्ता आहे पूर्ण आहे बघा, पूर्ण पिशवी गच्च भरलेली आहे. हा नवरीचा बस्ता आहे, याच्यामध्ये 6 ब्लाऊज आहे. त्यानंतर ह्या कस्टमरचं ही नवरीची वहिनी आहे, तिचे हे एक आणि हे 2 ब्लाऊज झाले, ते 6 आणि हे 2 किती झाले 8. त्यानंतर हे एका कस्टमरची, ही देखील त्यांना नारायणपेठ आहे, ही देखील त्यांना लग्नासाठीच पाहिजे. हे 9 आणि यामध्ये एक साडी आणि एक ब्लाऊज आहे, ते लग्नासाठीच पाहिजे 23 तारखेच्या. तर 10 ब्लाऊज झाले कंप्लीट. आणि हे देखील त्याच कस्टमरचे, या इकडच्या हे 2 ब्लाऊज आहे. किती झाले 11 12 ब्लाऊज झाले बरोबर मित्रांनो. आता तुम्हाला अजून दाखवते मी. तर हा जो काही बस्ता आलेला आहे, तर ते त्याच्यामध्ये हे त्या नवरीच्या चुलतीचे ब्लाऊज आहे, हळदीचं आणि एक लग्नाचं. हे 2 ब्लाऊज हे झाले 13 14 ब्लाऊज झाले बरोबर. आणि आणखीन सांगतो तुम्हाला, हे आपलं दुसरं कस्टमर आहे, हे देखील त्यांना लग्नालाच लागतात. हे 26 तारखेच्या लग्नाचे ब्लाऊज आहे. तर मुली आहे आपल्याकडे लग्नासाठी ब्लाऊज दिलेले आहे. हे 2 हे देखील डिझायनर्स ब्लाऊज आहे. हे 2 ब्लाऊज शिवायचे आपल्याला. तर किती आले हे सगळे, ते 14 आणि 15 16 ब्लाऊज झाले बरोबर. आणि हे जी काही साडी आहे, ही नवरीच्या बहिणीची साडी आहे. तर मला मी दाखवते थोडक्यात ओपन करून. तर आजच मी नवरीच्या आत्याची देखील अशीच साडी होती, फक्त कलर वेगळा होता. आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी फोटो टाकलेला आहे त्याचा. हे बघ, याच्यामध्येच थोडासा पर्पल कलरमध्ये त्यांचा कलर होता ती नवरीच्या आत्याचा. त्याच्या हळदीचं आणि लग्नाचं जे काही ब्लाऊज होते, त्यांच्या इकडे एक एंगेजमेंट होती, त्याच्यासाठी त्यांनी लवकर शिवून घेतलं. तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याचे ब्लाऊजचे फोटो व्हिडिओ करून टाकलेला आहे मी, तर तुम्ही नक्की बघा तो शॉर्ट. आणि ही नवरीच्या बहिणीची साडी आहे, जी आपल्याला बस्त्यासोबतच नवरीला द्यायची आहे. तर याच्यामुळेच आपले इतके कस्टमर चालू होते, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढणं शक्य होणार नाही. कारण कसं एवढे ब्लाऊज शिवायचे, फक्त आपल्याकडे 13 दिवस आहे आणि टोटल भरपूर ब्लाऊज आहे, भरपूर. आता हे किती झाले आपले 17 18 ब्लाऊज झाले. त्यानंतर ही जी पिशवी आहे, आता हे ब्लाऊज याच्यामध्ये देखील 1 2 3 4 आणि हे 2 पीस वापरून एक ब्लाऊज तयार करायचं आहे. असे हे 5 ब्लाऊज म्हणजे 18 आणि हे 5 किती झाले 20 21 22 23 24 का 25 ब्लाऊज हे झाले बरोबर. आणि आणखीन तुम्हाला दाखवते मी, ह्या पिशवीमध्ये देखील ब्लाऊज आहे, हे देखील कस्टमरला लग्नासाठी पाहिजे. हे एक ब्लाऊज म्हणजे अक्षरशः कस्टमरने डायरेक्ट पिशवी उचलून आणून पटापट्टा टाकून गेलेलं आहे. हे 1 2 मिक्स होऊन जाईल कस्टमरचे ब्लाऊज. 3 आणखीन एखादा असेल आणि हे 4. हे एकाच कस्टमरचे हे 4 ब्लाऊज आहे. तर ते 25 आणि हे 4 किती झाले 29 झाले आपले. एक साडी देखील आहे त्याच्यामध्ये, जे आपल्याला फॉल बिडिंग करायची आहे. तर हे आपण एकाच कस्टमरची पिशवीत टाकून ठेवू. त्यानंतर यामधील देखील ब्लाऊज आहे, यामधील आपले 3 ब्लाऊज आहे. आता हे खोटं तर काही नाही, सर्व रिअल आहे तुमच्यासमोर. असं तर नाही का मी काही कस्टमरचे कपडेच सर्व हे
तर हे एक नऊवारी पातळ आहे, त्याचं पिको करायचं आहे आपल्याला. आणि हे जे काही आहे हे त्या नऊवारी पातळवरचा ब्लाऊज पीस आहे. आणि या साडीवरचा एक ब्लाऊज आहे आपला मेहंदी कलरचा. हे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि हा एक एक्स्ट्राचा पीस आहे साडीवरचा. तर ते 29, हा 30, 31, 32 आणि ह्याच कस्टमरचं आहे एक ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे बाजूला. तो असे धरून हे 30 ब्लाऊज कंप्लीट झाले. तर काही अजून वळणीवर देखील आहेत, म्हणजे भरपूर ब्लाऊजचा पसार आहे मित्रांनो. हे बघा ब्लाऊजची रॅक देखील संपूर्ण भरलेली आहे, टेबल देखील भरला आहे संपूर्ण. आणि अजून कस्टमरचे ब्लाऊज वगैरे हे चालूच आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे सर्व ब्लाऊजचे जे काही आहेत आहे बघा, अजून तिकडे हे 4 ब्लाऊज आपले तसेच राहिले. हे बघा हे किती आहे, 1 2 3 4 5 हे देखील लग्नासाठी लागतं आहे. तर एवढे सगळे ब्लाऊज चांगले 30-35 ब्लाऊज असतील हे सर्व. एवढे सगळे ब्लाऊज आपल्याला फक्त टोटल 10 दिवसामध्ये आपल्याला स्टिच करायचे. तर यांचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मला जर शक्य झाले तर मी नक्कीच शूट करेन, पण शक्यता गॅरंटी कमी आहे, कारण इतके सर्व ब्लाऊज आहेत. मुलं सांभाळून घर सांभाळून मला स्टिच करावं लागणार आहे मित्रांनो. त्याकरता आहे थोडं मुश्किलच आहे माझ्यासाठी, पण काय हरकत नाही, आपण करू. हे चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी एक. तर इतके सगळे ब्लाऊज आपल्याला शिवायचे. नवरीचा बस्ता देखील शिवायचा आहे. नवरीचे ब्लाऊज शिवल्यावर मी नक्कीच तुम्हाला त्याचे फोटो व्हिडिओ तयार करून टाकेल. निदान शॉर्ट का होईना तुम्हाला नक्कीच तयार करून देईन मित्रांनो. तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर ब्लाऊज आवडले तर कमेंट करा. बाय.